नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते। ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते। म्हणून मनाचे लाड कमी करावे व त्याला सतत लगाम घालावा। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। यंदा पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघ, महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक एकापाठोपाठ एक अशा सलग आलेल्या आहेत। साधारणतः निवडणूक या वेगवेगळ्याच होतात, परंतु यंदा ग्रहणाच्या भाषेत बोलायचं झाल्यास 3 ग्रह एका रांगेत आल्याने या निवडणुकीचा त्या निवडणुकीवर परिणाम दिसून येणार आहे। अशात पदवीधरच्या निवडणुकीत बाजी मारून डॉक्टर रणजित पाटलांनी झेंडा रोवलाय, तर महापालिकेच्या निवडणुकीत रीता पडोळे यांनी इतिहास रचून भाजपाच्या विजयाचा श्री गणेशाच केलाय। योगायोग म्हणा किंवा नियोजन, यंदा पदवीधर, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूक एक साथ आल्या आहेत। पदवीधरची निवडणूक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची लढाई होती, तर काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई होती। त्यामुळे सगळेच नेते झपाटून प्रचाराला लागले होते। शिवसेना भाजपची प्रथम युती, नंतर युती तुटणे व पुन्हा भाजप शिवसेना यांच्यात सहमतीनेच कॅन्डिडेट उभा केल्याचं सांगून पुन्हा खासदार अडसुळांनी समर्थन जाहीर करणे, या साऱ्या परिस्थितीने कोणीही बोलण्यास पुढे येत नव्हतं, धजावत नव्हतं। न जाणो याचा परिणाम महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीवर झाला तर अशीच भीती प्रत्येकाला वाटत होती। पदवीधर निवडणुकीत रणजित पाटलांनी दणदणीत विजय मिळवलाय, त्यामुळे या निवडणुकीवर आता पूर्ण पडदा पडलाय। आता महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सोमवारी नामांकन परत घेण्याची अंतिम तिथी होती। बुधवारपासून चिन्हांचं वितरण झाल्यानंतर प्रचाराची धूम सुरू होणार आहे। डॉक्टर रणजित पाटील यांच्या घवघवीत यशाने व रीता पडोळे यांनी मनपा निवडणुकीत विजयाचा श्री गणेशा केल्याने भाजपमध्ये विश्वास आला असून मनपा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत राहणार आहे। केंद्र, राज्य व नगर परिषदेत व त्यानंतर पदवीधरमध्येही विजय मिळवल्याने भाजपात सैराट झाली आहे। मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर झेंडा रोवण्याचं लक्ष्य आता भाजपासमोर आहे। डॉक्टर पाटील यांच्या विजयाचा जल्लोष हा मनपा प्रचाराचा श्री गणेशा ठरणार आहे। भाजपचा धावता विजय रथ पाहता भाजपाने लय पकडली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला आपलं दुःख व्यक्त करण्याची ही संधी नाहीये। लोकसभा, विधानसभा व नगर परिषदेच्या निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर आता झाले गेले विसरून काँग्रेसला पुढील निवडणुकीच्या तयारीला लागायचंय। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज। झोन क्रमांक 4 हमालपुरा येथे उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं। चिन्ह वाटपादरम्यान उमेदवारांनी गोंधळ घातला, झोन अधिकाऱ्याशी वाद केला। ईव्हीएम मशीनच्या नियोजनाबाबत संभ्रम वाटल्याने उमेदवारांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले। हमालपुरा झोन क्रमांक 4 येथे निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं। निवडणूक चिन्ह घेण्यासाठी येथे उमेदवार आले होते। चिन्ह वाटपादरम्यान उमेदवारांनी गोंधळ घातला, तो ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून। यंदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होते, त्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी एकपेक्षा जास्त ईव्हीएम मशीन राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे 2 किंवा 4 मशीन मतदारांसमोर राहणार आहेत। प्रत्येक जागेसाठी एक याप्रमाणे अ, ब, क, ड असे 4 मत मतदारांना द्यायचे आहेत। एका मशीनवर 14 उमेदवारांची नावं येऊ शकतात। 15व बटन नन ऑफ अबाऊ म्हणजे वरीलपैकी कोणीही नाही यासाठी आहे। 14 उमेदवार झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांची नावं दुसऱ्या ईव्हीएम वर जाणार। मतदाराने जर उमेदवाराचा क्रमांक लक्षात ठेवून मतदान केलं तर चुकून मत दुसऱ्याच उमेदवाराला जाण्याची शक्यता आहे। या शक्यतेबाबत उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे चांगलाच गोंधळ झोन क्रमांक 4 हमालपुरा येथे चिन्ह वाटपादरम्यान झाला। लोकांसाठी चालवलेल्या प्रकाराला आपण लोकशाही म्हणतो। या लोकशाहीमध्ये मतदारांची थट्टा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी सुरुवातीला इलेक्शन कमिशननी जेव्हा वेळेला पत्रकार परिषद घेतली, ज्यावेळेला प्रत्येक निवडणुकीचा कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केला, तेव्हा त्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं की प्रभाग निहाय पद्धतीमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार निवडून दिले जातील। त्या ठिकाणी 4 मशीन असतील, 4 मशीनवरच्या 4 बटन दाबून तुम्हाला मतदान पूर्ण करायचं। आणि इथे वेगळाच प्रकार आहे।
आणि आजची जी तारीख बघता, आजची 8 तारीख आहे, आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अर्ध्याधिक लोकांचा अर्धा प्रचार पूर्णपणे झालेला आहे. त्यावेळी आम्ही मतदारांना, उमेदवार लोकांनी सांगताना हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक टेबल निहाय तुम्हाला 4 मशीन राहतील, अ ब क ड. त्या प्रत्येक मशीनवरचं तुम्हाला एक बटन दाबायचं आहे आणि इथला प्रकार पाहता एकाच मशीनवरती 2 बॅलेट पेपर चिपकवण्यात आले आहेत. आणि वरून सांगण्यात येतं की इलेक्शन कमिशनने असं कुठेही म्हटलेलं नाही की आम्ही 4 मशीन ठेवू. इलेक्शन कमिशननी फक्त असं म्हटलं आहे की आम्ही रंगानुसार करू. आता आमचे काही मतदार असे आहेत की जे कधी शाळेतच गेलेले, जे अतिशय पूर्णपणे अशिक्षित आहे, त्यांना रंगांची देखील ओळख नाही. अशा मतदारांनी कसं मतदान करायचं? आणि इकडे केंद्र सरकार, राज्य सरकार दिव्यांगासाठी मोठ्या मोठ्या योजना राबवतं. अरे पण दिव्यांगासाठी योजना राबवताना ज्यांच्या भरोशावर तुम्ही निवडून आले अशा मतदारांची तुम्ही थट्टा करता. ही लोकशाहीची मतदारांची केलेली थट्टा आहे. याबाबत आम्ही निषेध नोंदवतो. 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मनपा निवडणुकीकरता 87 जागांसाठी 631 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नामांकन अर्ज वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी 91 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता 631 उमेदवार रिंगणात कायम आहेत. मनपाची सार्वत्रिक निवडणूक 2017ची रणधुमाळी सुरू झाली आहे. शेवटच्या दिवशीपर्यंत 91 उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता 87 जागांकरता 631 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 1 राडगाव शेगाव येथून 35 उमेदवार, प्रभाग क्रमांक 2 संत गाडगेबाबा येथून 35 उमेदवार, प्रभाग क्रमांक 3 नवसारी येथून 25 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलनी येथून 35 उमेदवार, 5 महेंद्र कॉलनी येथूनही 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 6 विलासनगर मोरबाग येथून 29 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम येथून 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथून 16 उमेदवार होते, त्यापैकी रीता पडोळे विजयी झाले आहेत, तर सुलभा बोके यांनी आपलं नामांकन मागे घेतलं आहे. प्रभाग 8 चपराशीपुरा जोग स्टेडियम येथून 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 9 SRPF वडाळ येथून 26 उमेदवार, प्रभाग क्रमांक 10 बेनोडा येथून 35, 11 फ्रेजरपुरा येथून 28, 12 रुक्मिणीनगर येथून 27, प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ गोरक्षण येथून 35, प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारा येथून 23, प्रभाग क्रमांक 15 छायानगर गवळीपुरा येथून 35, प्रभाग क्रमांक 16 अलीमनगर येथून 18, तर प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर येथून 41 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 18 राजापेठ येथून 24, प्रभाग क्रमांक 19 साईनगर येथून 26, प्रभाग क्रमांक 20 सुदगिरणी येथून 32, प्रभाग क्रमांक 21 जुनी वस्ती बडनेरा येथून 43 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती बडनेरा येथून 40 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जुनी वस्ती बडनेरा येथून सर्वाधिक म्हणजे 43 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर जवाहर स्टेडियम येथून 14 उमेदवार म्हणजे सर्वात कमी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. जवाहर स्टेडियम प्रभाग 7 येथून दिग्गज नगरसेवक अपक्ष निवडणूक लढवत आहेत, तर भाजपाच्या रीता पडोळे याच प्रभागातून विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे पुरुषोत्तम बजाज अपक्ष निवडणूक लढवत असून दिनेश बुबही अपक्ष निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेविका राहिलेल्या जयमाला वरघट अ मधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम या प्रभागाच्या विशेषता आहेत. पहिली म्हणजे आधी पक्षाचे निष्ठावंत म्हणून राहिलेले परंतु पक्षाने उमेदवारी न दिलेले नगरसेवक येथून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम जागा क्रमांक अ अनुसूचित जाती स्त्री या मतदारसंघातून जयमाला वरगट अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका राहिल्यात, त्यांना नारळ हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. जागा क्रमांक ब येथून रीता पडोळे यांची निर्विरोध निवड झाली आहे, ही दुसरी विशेषता. सुलेभा बोंडे यांनी नामांकन मागे घेतल्याने रीता पडोळेंचा ऐतिहासिक विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम येथील जागा क्रमांक क सर्वसाधारण वर्ग येथून काँग्रेसचे पुरुषोत्तम बजाज अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांना शिटी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम जागा ड सर्वसाधारण मतदारसंघातून दिनेश गणेशदास बुब हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांना नगारा हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. हे अपक्ष निवडणूक लढवणारे दिग्गज पक्षाने उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना जड जाणार आहेत, हे निश्चित.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार जोमाने सुरू आहे. घरोघरी जाऊन उमेदवार मतदारांशी संपर्क साधतायत. रुक्मिणीनगर प्रभाग क्रमांक 12च्या उमेदवार राधा कुरील, नूतन भुजाडे, जयश्री डहाके व नितीन देशमुख यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उमेदवारांना मिळतोय. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा धडाक्याने प्रचार सुरू आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार राधा कुरील, नूतन भुजाडे, जयश्री डहाके, नितीन देशमुख मतदारांशी संपर्क साधताहेत. बुधवारी राजेंद्रनगर, रामनगर, श्यामनगर येथे पदयात्रा काढून या उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधला. नाही कोणी नाहीये. पारस्कर काकू आहे का काय माहिती, ती नाही वाटते कोणी. आपल्या समर्थकांसह राधा कुरील, नूतन भुजाडे, जयश्री डहाके, नितीन देशमुख यांनी प्रचार यात्रा काढली. यावेळी त्यांच्या समवेत राजू कुरील, अंकुश डहाके, मातोद्दीन कुरील, संजय परवरे, गोपाल जसेकर, तिलक परवरे, सुनीता ठाकूर, राजू गुप्ता, राजू परवरे, सागर कुरील, दशरथ अंबाडे, संतोष ठाकूर, कैलास कुरील, राहुल कुरील, अनिल जयराम, पंकज जयस्वाल, ममता चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. मतदार उमेदवारांचं स्वागत करत आहेत. सगळेच काम होणार आहे ना. बाहेर गेलं पोलीस सोडलं गेलं. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. अमरावती शहराचे सुद्धा मुंबई, पुणे, हैदराबाद, नागपूर यासारख्या शहराप्रमाणे नाव व्हावे व अमरावती शहराचा वैभव वाढावा याकरिता आमदार रवी राणा हे अमरावती शहरामध्ये मेट्रो सिटी सारख्या विविध योजना अमरावती शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगानेच आमदार रवी राणा हे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडे रोजच्या रोज पाठपुरावा करीत आहे. त्यातीलच एक संकल्पना म्हणजे आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणारी मेट्रो रेल्वे अमरावती शहरामध्ये सुरू व्हावी असा मानस आमदार रवी राणा यांचा जोरात प्रयत्न सुरू आहे. या मेट्रो रेल्वेचा डेमो युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 8 फेब्रुवारी रोजी अकोला यवतमाळ टी पॉइंट नवी बस्ती बडनेरा येथून करण्यात आला. ही मेट्रो रेल्वे बेलोरा विमानतळ, नवी बस्ती बडनेरा, जुनी बस्ती बडनेरा, साईनगर, नवाथे, राजापेठ, राजकमल चौक, जयस्तंभ, इरविन, पंचवटी, रहाटगाव, बिझीलँड, सिटीलँड, नांदगावपेठ MIDC पर्यंत धावणार असून या मेट्रो रेल्वेचा फायदा अनेकांना होणार आहे. तर बडनेरातला प्रत्येक कामगार, ती महिला असू द्या, युवक असू द्या, बुजुर्ग असू द्या, या कुठल्याही स्तरावरचा व्यक्ती असू द्या, तो मेट्रो मध्ये जर बडनेरा मधून बसला तर 15 मिनिटांमध्ये तो नांदगावपेठ MIDC मध्ये पोहोचेल आणि 15 मिनिटांमध्ये नांदगावपेठ MIDC मधून बडनेरा मध्ये पोहोचेल.
अशा प्रकारचा हा मेट्रोचा प्रवास जो बेलोऱ्यापासून जुनी वस्ती बंडेरा, नवी वस्ती बंडेरा, नवी वस्तीपासून जुनी वस्ती बंडेरा, त्यानंतर साईनगर, त्यानंतर गोपालनगर, त्यानंतर राजापेठ, त्यानंतर पुढे राजकमल, जयस्तंभ, इरविन चौक, पंचवटी, रहाटगाव, डिझीलँड, सिटीलँड आणि त्यानंतर नांदगाव पेठ आणि नांदगाव पेठ MIDC अशा प्रकारचं त्याचे स्टॉपेज राहणार आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. सिटी न्यूज चॅनलतर्फे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुक्कड सभा घेण्यात येत आहेत. उमेदवार आपापल्या योजना घेऊन निवडणुकीत उतरत आहेत. नागरिक आपल्या समस्या या कार्यक्रमातून मांडत आहेत. उमेदवार आपलं म्हणणं मांडत आहेत. जुनी वस्ती बडनेरा येथे झालेली नुक्कड सभा रंगतदार झाली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिटी न्यूज चॅनलतर्फे नुक्कड सभा आयोजित केल्या जात आहेत. या नुक्कड सभांना उमेदवार व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जुनी वस्ती बडनेरा येथे नुक्कड सभा घेण्यात आली. ही सभा चांगली रंगतदार झाली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सभेत झडल्या. गुरुवार 9 फेब्रुवारी रोजी नवी वस्ती बडनेरा येथे नुक्कड सभा घेण्यात येते. आपल्याला आपल्या समस्या मांडायच्या असल्यास आपणही या नुक्कड सभेत सहभागी होऊ शकता. या सभांचं थेट प्रसारण सिटी न्यूज वरून करण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षात काम करत असताना बऱ्याच अडचणी आल्या, परंतु निधी खेचण्यामध्ये मी सक्षम आहे. जवळपास 1 कोटीचे कामे मी माझ्या प्रभागात केलेली आहे आणि करत आहे. 70 लाखाची कामे अजून मंजूर आहे आणि ते होणार आहे. जिंकून मी येणार आहे. मैडम जब मंजूर हुए तो काम लगे क्यों नहीं? वर्क ऑर्डर हुआ कि नहीं हुआ? नहीं, वर्क ऑर्डर होने की है उनकी, वो टेंडर पे है क्योंकि कुछ कॉन्ट्रैक्ट के पैसे नहीं मिले, इसलिए कुछ लोगों ने लिया नहीं काम. वैसे बाकी है, एक गांधी विद्यालय का रास्ता है वो 20 लाख का है. ऐसे बहुत से काम है लेकिन होने के हैं, हो जाएंगे मुझे ऐसा लगता है. MIM की जो नीतियां हैं अमरावती कारपोरेशन को लेके, हमारा इस MIM पार्टी का फर्स्ट टाइम है अमरावती कारपोरेशन में इलेक्शन कॉन्टेस्ट करने का. अभी जो हमारे सदर साहब है जो योजनाएं हैं तो उसकी घोषणा करने के है. क्या लगता है आपको MIM जम पाएगी? जी इंशाल्लाह लग तो रहा है कि MIM जम पाएंगी करके. नहीं, कहीं ना कहीं से ये आवाजें आती है कि MIM जो है अनसपोर्टली बीजेपी को समर्थन करती है कांग्रेस को गिराने के लिए. तो क्या कहेंगे आप? अब ये विरोधियों को ये लग रहा है कि यहाँ पर जो भी सेकुलर वोटों के अंदर विरोधी है तो उनको अब वोट काटने के लिए ऐसा लग रहा है कि वो बोल रहे हैं कि भैया बीजेपी को सपोर्ट करती है या बीजेपी की सीटें आती है. लेकिन अभी हमने भी ये देखा है, हमारा जो एनालिसिस और हमने सर्वे किया है पूरे अमरावती महानगर पालिका का, हाँ. जो MIM से पुराने लोग जुड़े हुए थे उनको दरकिनार करके जो पार्टी ने जिनको टिकट नहीं दिया उनको MIM ने अपना प्रत्याशी बनाया. क्यों ऐसे? इस बार हमारा तो एजेंडा जो है कांग्रेस पार्टी का, सबसे पहले तो हम इस प्रभाग में जो इससे पहले नगर सेवक रहे थोड़ा, जिन्होंने इस प्रभाग को खंडेरा बनाया है, मैं उस नगर सेवक के बारे में पहले आपको बता देना चाहता हूं कि वो जनता से हमेशा दूर रहे और काम नहीं किया. इसी कारण जनता ने मुझे जो 30 साल का अनुभव मेरे सामने है, उस अनुभव के ऊपर मुझे जनता ने कांग्रेस का टिकट दिया है पार्टी ने. इसीलिए मेरा यहाँ एजेंडा है सबसे पहले मैं यहाँ पर सरकारी दवाखाना मूल सुविधा के अंदर गरीबों के लिए सबसे पहले, क्योंकि हमारी इतना बड़ा जो प्रभाग है, एक ही दवाखाना छोटा सा जो हमारे चौड़ी चौक के अंदर चलता है और परिसर में अवधि कम से कम 30,000 की है, इसलिए सबसे पहले दवाखाने का है. उसके बाद में नौजवानों के लिए हेल्थ सेंटर, जो आज बच्चों की सेहत अच्छी रहे, इस कारण बच्चों को वो चीज मिलना चाहिए. और कई कैसे मुद्दे हैं. ये दावे तो हर कोई से खत्म हो चुके. नहीं, युवा स्वाभिमान कभी खत्म नहीं होगा. स्वाभिमान की ताकत बढ़ेगी. विजय नागपुरे अकेला रहकर वहाँ पे सबको हिला सकता है, पूरे कारपोरेशन के प्रशासन को हिला सकता है. उतनी ताकत मेरे में है. मेरे साथ अभी भावित जाएंगे, नहीं तो आपने देख लेना. ठीक है, हम आशा करते हैं आपके साथ भाई जी आप अपने स्थान पे आइए, हम आपके साथ फिर आएंगे. मैडम आप आइए. विकास कार्य हुआ है, बहुत सारा हुआ है, ऐसा साहब ने कहा है. गलत है उनका कहना.
आमदार रवि राणा को भी हमारे ही पक्ष भारी बहुजन महासंघ से ही पाठिंबा मिला था। उन्होंने 1 करोड़ रुपए प्रकाश आंबेडकर की सभा लगाने के लिए दिया था। जब उनको बाला साहब के तरफ से समर्थन मिला तभी वो बनी। 1 करोड़ का कुछ कॉन्सेप्ट समझ में नहीं आया मुझे। सभा लगाने के लिए 1 करोड़ रुपए किसने मांगे? मांगे नहीं, सभा का खर्चा किया रवि राणा ने उनको लाने के लिए। अच्छा। और उनका समर्थन लिया, तब कहा वो चुनकर आए। और 5 साल उनको चुटके देने के बाद में वो शक्कर बांटते हैं और साड़ियाँ जीते हैं। उसके अलावा उन्होंने कोई विकास नहीं किया। एक बात बताइए, एक आमदार को चुनके देने के बाद में आमदार के पास में बहुत बड़ी निधि आती है। एक सभा का खर्चा 1 करोड़ नहीं आता है, जहाँ तक मुझे लगता है। प्रत्येक प्रभागातून 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। एकूण 87 उमेदवारांना निवडून द्यायचं आहे। प्रभाग क्रमांक 9 SRPF वडाळी येथून 3 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। भाजपा 3, सेना 3, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 3, BSP 3, युवा स्वाभिमान 3 तर अपक्ष 7 उमेदवार व रिपब्लिकन पक्ष खोरीप 1 उमेदवार असे एकूण 26 उमेदवार रिंगणात असल्याने येथील निवडणूक चुरशीची होणार आहे। प्रभाग क्रमांक 12 रुक्मिणीनगर स्वामी विवेकानंद कॉलनी या प्रभागात अपक्षांचा मोठा बोलबाला दिसून येतोय। या प्रभागातून 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, त्यापैकी 9 उमेदवार अपक्ष आहेत। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम या प्रभागाच्या विशेषता आहेत। पहिली म्हणजे आधी पक्षाचे निष्ठावंत म्हणून राहिलेले परंतु पक्षाने उमेदवारी न दिलेले नगरसेवक येथून निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम जागा क्रमांक अ अनुसूचित जाती स्त्री या मतदारसंघातून जयमाला वरगट अपक्ष निवडणूक लढवत आहेत। त्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका राहिल्यात, त्यांना नारळ हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे। जागा क्रमांक ब येथून रीता पडोळे यांची निर्विरोध निवड झाली आहे, ही दुसरी विशेषता। सुलेभा बोंडे यांनी नामांकन मागे घेतल्याने रीता पडोळेंचा ऐतिहासिक विजय झाला आहे। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम येथील जागा क्रमांक क सर्वसाधारण वर्ग येथून काँग्रेसचे पुरुषोत्तम बजाज अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांना शिटी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम जागा ड सर्वसाधारण मतदारसंघातून दिनेश गणेशदास बुब हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यांना नगारा हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे। हे अपक्ष निवडणूक लढवणारे दिग्गज पक्षाने उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना जड जाणार आहेत, हे निश्चित। 8 फेब्रुवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलंय। प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारा येथून 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। या प्रभागामधून 3 उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत। जवाहर गेट बुधवारा प्रभाग क्रमांक 14 येथील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं। या प्रभागात 3 उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत। भाजी बाजारचे रहिवासी दीपक डहाके या अपक्ष उमेदवाराला शिटी हे निवडणूक चिन्ह मिळालंय। पटवीपुरा येथे राहणाऱ्या पद्मा खेडकर यांना शिवणयंत्र तर दहिसात विठ्ठल मंदिर येथे राहणाऱ्या कुंदा अनासाने यांना कपाट हे निवडणूक चिन्ह मिळालंय। अन्य 17 उमेदवार काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, MIM यांचे असून पक्षाचे निवडणूक चिन्ह त्या उमेदवारांना देण्यात आले आहेत। MIMला पतंग हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।